कढई तापत आहे गॅसवर आणि स्टीलची कढई घेतली आहे. जाडबुड स्टीलचीच कढई आहे पण जाडबुडाची आहे. आणि जाडबुडाची घ्यायचं कारण हेच आहे की टोमॅटोची जी चटणी आपल्याला करायची आहे ती पांढऱ्या कढईत जे किंवा पांढऱ्या गंजात केली म्हणजे तर ती अशी आंबट असल्यामुळे ते खालून हे होते आणि त्याचा भांड्याचा अर्क यायला लागते, तर करू नये म्हणून मग स्टीलची जाडबुडाची कढई घेतली आहे. तेल तापत आहे. भाजीच्या चमच्याने 1 चमचा आणि थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे कारण ही टिकते. थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे. ही आपल्याला 2-3 दिवस करून ठेवली तरी 3-4 दिवस आरामात राहते. ही तर तेल तापलेलं आहे. त्यात आपण मिरची घालून टाकू. मिरची होत आहे तोपर्यंत हे लसण जिरं सांबाराच्या दांड्या आणि हिरव्या मिरचीचा ठेचा हे दोन आहे आपल्याला घालायचं. मिरची होईपर्यंत एवढ्या लाल मिरच्या पण घालू आपण. हिवाळ्यात मेथी खाणं चांगलं असते आणि मेथी या भाजीत मेथी खूप छान लागते. त्यामुळे एवढी मेथी आपण यात घालून घेऊ. तळल्यासाठी स्वच्छ साफ केलेली आहे. टमाटे जास्त असल्यामुळे थोडी मेथी पाहिजे. घरची भाजी करायची असली की छोटा चमचाभर टाकली थोडी. मोठं करून द्यायचं. आता गॅस मोठा करते आणि छोटा चमचाभर मोहरी घालते. मिरची होत आलेली आपली. लाल मिरची लवकर होते म्हणून ते आपण नंतर 2 तुकडे करून असे घालून कमी करते. आता गॅस झालेला आहे. अशा हाताने किंवा तुम्ही चाकूने कशाने तोडू शकता या मिरच्या. आणि याच्या ज्या बिया खाली राहतात त्या राहू द्यायच्या. बिया ज्या निघाल्या त्या वरती टाकून देऊ आपण. आणि सगळ्यात शेवटी लसण जिरा आणि हे घालायचं. मेथी थोडीशी भाजली आहे. मेथी तळल्या गेली की त्याचा वास दरवळतो. मग तसा वास आला की तळल्या गेली की मग आपण लसण जिरा आल्याची पेस्ट काढू. हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेऊ. आणि कमी गॅस आहे आता. कमी याच्यावर येऊ. या एवढ्या बिया राहिलेल्या या बिया काढून टाकू. आणि टमाटे मोठे असले तरी चालतात, शिजतात ते. नाही तर बारीक करायचे असते तुम्हाला बारीक हे करू शकता. यात काही किडके बिडके पाहून घ्यायचं आहे. हो, एक निघाला आहे फक्त. पहिले बघूनच घेतलेले आहे सगळे. एक निघालेलं आहे. 2 अजून हात धुतलेला आहे मी. अजून एक वेळ हे धुवून वगैरे आधीच घेतलेले आहे. टमाटे स्वच्छ धुवून घेतले मग कापून घेतले. अजून कापल्यावरही त्या फोडी वगैरे खराब राहू शकतात म्हणून एक वेळ चेक करून घ्या. आणि आता आपण
मोठा केलेला आहे. मिक्स करून आपण त्याच्यात झाकण ठेवून दिलेलं आहे. आता मिक्स करून आता या स्टीलच्या कढईत असल्यामुळे कितीही वेळ राहिली त्यात तरी काही फरक नाही पडत. बाकी केली की मग फटकन काढून ठेवावं लागते, आंबट असल्यामुळे हे होते. म्हणून शक्यतोवर कढी आंबट वस्तू करताना दह्याचं, ताकाचं बेसन, कढी करताना टमाट्याची चटणी असं आंबट काही करायचं असलं की आवर्जून तुम्ही स्टीलच्या गोडाच्या कढईचं, लहान मोठी कोणती असेल तर फोडणीसाठी. भाजी शिजेपर्यंत आपण सांबार वगैरे घेऊन ठेवला आहे कापून. पूर्ण असं शिजत आली भाजी की मग आपण चटणीत सांबार घालू, म्हणजे वास चांगला येतो सांबाराचा. एक वेळ बघून घेऊ का. लाल लाल अगदी पिकलेले टमाटे आहेत, ती चटणी आहे त्यामुळे पाणी त्याला आपणच पाणी सुटते. असं सध्याचा तेवढा सुटलेला पाणी नाही, आपण चिपका वगैरे पाण्याचा मारायचा नाही. चटणीसाठी पिकलेलेच टमाटे घ्यायचे लाल. थोडी वाफाल्यावर त्यात थोडंसं तिखट, आपण हिरवी मिरची घातलेली आहे, लसणाची पेस्ट आणि लाल मिरची पण घातलेली आहे, त्यामुळे तिखट आता जास्त लागणार नाही. पण थोडंसं दोन चमचे तिखट आपण, कारण जास्त टमाटे असल्यामुळे तेवढं तिखट होईल. आणि एवढी हळद, अजून थोडंसं तिखट घालून देऊ, कारण एकदम तिखटी ही चटणी चांगली नाही लागत. आणि आता एक वेळ मिक्स करून टाकू आपण, नंतर झाकून ठेवून देऊ. सांबार फक्त शेवटी घालायचं आपल्याला, सर्वात लास्ट. अशा प्रकारे आता मोठा गॅस करून टाकायचा आहे, मोठा गॅस करून द्यायचा आणि थोड्या वेळाने आता 2-3 मिनिट राहू द्यायची, मग नंतर हे करायचं.
मीठ आणि सांबार घातलेला आहे. मीठ सांबार घालून हे केलेली आहे आणि गूळ घालून घेऊ आपण एवढा. गरम आहे तर तो गूळ गरगरट होते का. मोठा करते आता गॅस. पहिलं कमी केलेला होता चांगले स्मूथ शिजायसाठी. आणि यात कांदा न घालायचं कारण म्हणजे कांदा घातला की एक दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी संपवून टाकावं लागते. ही 4-5 दिवस ते कायसाठी. यात लसण जिरं जरी नसलं घातलं तर वेळेवर लसण चांगला एक गाठा लसण घेऊन ठेचून टाकला तरी तेलात तळल्यासारखा होतो तो पण चालतो. त्यामुळे लसण ठेचून टाका किंवा हे आणि कांदा घालू नका, म्हणजे खराब होण्याची शक्यता राहत नाही. 4 दिवस गूळ घातलेला असतो आणि पाणी नसल्यामुळे 4 दिवस आरामात टिकते ते. जास्त टमाटे असतात स्वस्त मिळतात तेव्हा घेऊन ठेवायचे. एखाद्या वेळेस भाजीसाठी टमाटे नसले ना, टमाट्याची चटणी केलेली असते तर तेव्हा तुम्ही गूळ कमी वापरा, म्हणजे मग भाजीत वगैरे थोडीशी यातली घेऊन घालता येते, तेव्हा गूळ कमी घालायचा. मग आता ही स्पेशल चटणीसाठी टमाट्याचं लोण खूप घट्ट आणि अशी हे नसली समजा घट्ट अशी शिजवली आपण की टमाट्याच्या लोणच्यासारखं होते त्याचं. पण आपल्याला ही खूप शिजवायची नाही, आपण चटणीसारखीच थोडा जास्त गूळ घालून खूप वेळ करून एकदम घट्ट करायचं. होत आलेली आहे. आता ही एक वाफ येऊ दिली की गूळ वितळला की झालेली आहे. फक्त आपण शेवटी सांबार आणि मीठ घातलेला आणि गूळ सगळ्यात शेवटी गूळ घातलं. गूळ घातल्यावर एक वाफ आली की भाजी तयार आहे. आता बघून घेऊ. मोठाच आहे आता गॅस केलेला. एकदम आहे पूर्ण एकजीव टमाटे चांगले नाही दिसत, थोडे थोडे दिसायलाच पाहिजे ते. झालेली आहे. आता बंद केल्यावर 2 मिनिट गॅस राहू द्यायचे आहे काढेपर्यंत वगैरे. अजून ते गरम असल्यामुळे होऊन जाते त्याच्यावर. अजून थंड झाल्यावर ही मिक्स केली की होऊन जाते. लोणचं आपल्याला टमाट्याचं करायचं असलं तर थोडंसं अजून शिजू द्यायचे आणि एकदम घट्ट असा. आता ही वरण भात, पराठे, पोळी, भाकरी कशाही सोबत तर या टमॅटोची चटणी खायला हिवाळ्यात भाकरीसोबत छान लागते. थँक्यू व्हेरी मच.